तिच्याच बाजूला माझी दुसरी अजून एक बहीण राहते. ती एक रात्र मी माझ्या दुसऱ्या बहिणीच्या घरी राहिली. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर तिने छानपैकी गरमागरम नाश्ता पोहे बनवले होते. तरीवाले पोहे ते फर्स्ट टाईम मी खाणार होते. पण आयता नाश्ता आपल्या बहिणीच्या घरी भेटतो म्हटल्यावर तो छानच लागतो. आणि ती खूप हेल्दी गोष्टी बनवते आणि गेल्यानंतर खूप आवडीने देते त्या खायला. म्हणूनच म्हटलं जातं की बहिणीचं घर म्हणजे दुसरं माहेर असतं. आणि तिच्याकडे आल्यानंतर ती मला काही कुठल्याच कामाला हात लावू देत नाही. सगळं तीच करते. खरंच बहीण म्हणजे दुसरी आई असत नाही. संध्याकाळी लगेच मग तिला बोलले आपण जाऊया गरबा बघायला. तिने घेतलं जेवण वगैरे बनवायला, कारण की आज 12 वाजेपर्यंत गरबा होता. तर लेट होणार असल्यामुळे माझ्या बहिणीने लगेच जेवण बनवायला घेतलं. ती बोलली जेवण वगैरे करूनच जाऊ, म्हणजे काय रिलॅक्स राहू, जेवणाची पण टेन्शन नाही आणि येताना उशीर झाला तरी काही टेन्शन नाही. मग तिने सगळं जेवण वगैरे बनवून घेतलं. वालेचं कालवण म्हणजे बिरडं पण बोललं जातं ह्याला. आणि छान गरम गरम भाकऱ्या केल्या. खरंच माझी बहीण मला खूप आवडते. कधीही माझ्यावरती रागवली तरी पुन्हा ती माझ्याशी बोलते, मला सपोर्ट करते, मला समजून घेते. एवढ्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तिने मला एकही काम दिलं नाही, मला आरामच दिला. म्हणून खरंच बहिणीचं घर म्हणजे खरंच दुसरं माहेर असतं. जोवर बहीण आहे तोवर हे प्रेम आपल्याला भेटतच राहणार. नंतर लगेच आम्ही जेवलो आणि पटकन निघालो गरबा खेळायला, कारण की आम्हाला गरबा खेळायचा होता 12 वाजेपर्यंत असल्यामुळे. तिकडे पोचल्यावर तर खूप छान वाटलं. पण गरबा हा कुठल्या प्रकारचा होता आम्हाला कळलं नाही. वेगळ्याच पद्धतीत खेळत असल्यामुळे आम्हाला हसायला येत होतं. आम्ही काही खेळलो नाहीत. मुलांना दिला एन्जॉय करायला. मुलांना सोडलं. मुलं मस्तपैकी डान्स करत होते, खेळत होते, नवीन नवीन स्टेप शिकत होते. आम्ही दोघी साईडला उभे राहून गंमत बघत होतो सगळी. जसा गरबा संपला तशी एकदम मस्त गाणी वाजायला लागली. मग काय आम्हाला पण राहावलं नाही. आम्हाला आला जोश. आम्ही घुसलो ना मग नाचायला. एकदम 5 मिनटं नाचल्यावर अशा उड्या मारल्या.